खरं तर घराला घरपण हे आई वडिलांमुळे देतं. भाऊ बहीण जर घरात असते तर आनंदी वातावरण राहतं. खरं तर वास्तुदोष असा काही प्रकारच नाही आहे. पूर्वी असा काही प्रकार नव्हता आणि सगळीजण एकत्र कुटुंबात आनंदी राहत होते. पण आजकाल काही लोकांची दुकानं चालण्यासाठी वास्तुदोष हा प्रकार सुरू झाला आहे. ज्या घरात आई वडील आनंदी दिसतात ना, त्या घराला कोणताही वास्तुदोष लागत नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपले वडील म्हणजे सूर्यग्रहाला रिप्रेझेंट करतात. आपली आई चंद्रग्रहाला रिप्रेझेंट करते. आपला भाऊ मंगल ग्रहाला रिप्रेझेंट करतो आणि आपली बहीण ही बुध ग्रहाला रिप्रेझेंट करते. तसेच आपली बायको म्हणजे शुक्र ग्रहाला रिप्रेझेंट करते. घरातील आदरणीय म्हणजे जे वरिष्ठ आहेत, म्हातारी लोक आहेत, त्या लोकांना शनी रिप्रेझेंट करतो. घरकामाला येणारी, घरात कचरा काढणारा येणारी माणसं ही राहू ग्रहाला रिप्रेझेंट करतात. हे सगळे ग्रह आपल्या घरातच आहेत. सगळ्यांना आनंदी ठेवा, सगळे ग्रह चांगले होतील तुमचे. वास्तुदोष हा प्रकार लागणारच नाही. म्हणून आई वडिलांना जपा, भाऊ बहिणींना जपा, नाती जपा.